आजच्या ध्यान केंद्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने करूया. प्रार्थनेची शीट ज्यांना हवी असेल ते आहे. श्री गणेशाय नमः. ओम वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञानभ्रांति छेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. संपदा आणि राधिका आपल्याला एक धून सांगतील. आम्ही शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं. शिवोऽहं सच्चिदानन्दम्. अहोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम्. आत्मोऽहं आत्मोऽहं आत्मस्वरूपोऽहं. आत्मोऽहं आत्मोऽहं आत्मस्वरूपोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम्. पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं. पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं. पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं. पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम्. ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं. ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं. ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं. ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम्. ज्ञानोऽहं
सच्चिदानन्दोऽहम् शिवोऽहं शिवोऽहं 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 सच्चिदानन्दोऽहम् स्वरूपयोग शिकागो केंद्राच्या ध्यान केंद्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे डॉक्टर अतुल दीक्षित आहेत, जे स्वामी माधवानंदांचे उत्तराधिकारी आहेत. आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि त्यांच्यापासून स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि पुढे स्वामी माधवानंद यांच्यापर्यंत चालत आलेली योग परंपरेचे हे उत्तराधिकारी आहेत. डॉक्टर अतुल दीक्षित मॅथमॅटिशियन आहेत, नालोजा ऑफ UIUC आणि करंटली अन असोसिएट प्रोफेसर ॲट IIT गांधीनगर. तर आजच्या केंद्राच्या ध्यानाला आपण सुरू करायच्या आधी आपल्याला ध्यानपूर्व विवरण डॉक्टर अतुल दीक्षित मग आपण ध्यानाचं सत्र सुरू करू. 40 मिनिटं. एक छोटी विनंती आहे, सोबत ब्रेक नसेल. पाणी ठेवलेलं आहे आणि ज्यांना असं त्यांना खोकला किंवा असं काय असेल तर खडीसाखर आणि लवंगही ठेवलेली आहे. सो ती प्लीज घ्या आणि फोन स्विच ऑफ करा प्लीज. बस सायलेंट बघा. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम देहभाव आम्ही राहिलो ठेवुनी निवांत चरणी विठोबाच्या आमुच्या हिताचा जाणूनी उपाव तोची पुढे देव करीत असे. म्हणूनी नाही सुख दुःख मनी ऐकिलिया काही वचनाचे. झालो मी निस्संग निवांत एकला भार त्या विठ्ठला घालूनिया. तुका म्हणे झालो जयाचे अंकित तोची माझे हित सर्व जाणे. तुकाराम महाराजांचा अप्रतिम अभंग आहे. ध्यानाच्या बाबतीत सुद्धा आपण तो आज बघणार आहोत. देहभाव ह्या शब्दापासून त्याची सुरुवात होते. देहभाव म्हणजे काय? आयडेंटिफाईंग आवरसेल्व्स विथ बॉडी, माइंड अँड इंटेलेक्ट. स्वामी स्वरूपानंद अमृतधारा काव्यसंग्रहामध्ये असं म्हणतात की मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण, असे काय मी मन बुद्धी वा प्राण पहा निरखून. आपण ज्याला मी वी आर ऑलवेज आयडेंटिफाईंग आवरसेल्व्स विथ बॉडी और माइंड और इंटेलेक्ट. बट ते पुढे असं म्हणतात की प्राण बुद्धी मन काया माझी. प्राण बुद्धी मन काया ही माझी, परी मी त्यांचा नाही. I am different from mind, body and intellect, which I am always used to identifying with. संपूर्ण प्रवास अध्यात्माचा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थांनी एका ओवीच्या एका चरणामध्ये सांगितलेलं आहे. तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जे म्हटलेलं आहे, इथे देहभाव आपण बघितला की मी आहे अशी जाणीव आपल्याला जी येते असते, सदोदित असते, तर ती ज्या वेळेला मनाशी निगडीत किंवा शरीराशी निगडीत ज्या सतत आपण त्याच्याशीच निगडीत ठेवलेलं असतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे देह म्हणजेच मी. पण देहभाव हा जो आहे हा निदान ध्यान काळामध्ये तुकाराम महाराज असं म्हणत आहेत की देहभाव आम्ही राहिलो ठेवूनी निवांत चरणी विठोबाच्या. म्हणजे तो देहभाव निदान ध्यान साधनेच्या वेळेला तो विठोबाच्या चरणी मी अर्पण केला. आता ह्याने काय होईल? याच्यासाठी पहिले म्हणजे ट्रस्ट पाहिजे, विश्वास पाहिजे
पाहिजे देवावर. त्यामुळे ते असं पुढे म्हणतात की आमुच्या हिताचा जाणूनी उपाव, माझ्या हिताचं काय आहे ते त्याला कळतं, एवढा आपला त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. आमुच्या हिताचा जाणूनी उपाव, तोची पुढे देव करीत असे, तो तेच करेल. म्हणजे हा ट्रस्ट की देव माझ्या भल्याच करणार आहे. आणि ह्याला सर्वोत्कृष्ट उदाहरण स्वामी विवेकानंदांचं, ज्या वेळेला अगदी अवघड परिस्थितीतून ते जात होते, वडिलांचा देहांत झाला आणि त्यानंतर परिस्थिती एकदम बदलून गेली. म्हणजे एवढी ॲफ्लुएंट फॅमिली आणि त्याच्यानंतर अगदी गरीब स्थिती झाली निर्माण. म्हणजे ते एकच वेळेला जेवत असायचे. कितीतरी दिवस असं सांगायचे की मी मित्राकडे जेवून आलोय म्हणून, त्यामुळे एक वेळेच जेवायचे ते. त्यांना ती परिस्थिती बघवली नाही म्हणून ते रामकृष्णांकडे गेले आणि रामकृष्णांना असं म्हणाले की तुम्ही आईला मागा ना सगळं नीट होऊन देण्यासाठी म्हणून. तर ते म्हणाले की मी काय बरं तिला मागणार, तूच जाऊन माग म्हटल्यानंतर काली मातेच्या मंदिरात गेल्यानंतर त्या मूर्तीसमोर नमस्कार करून मागताना मला शक्ती दे, बुद्धी दे, ज्ञान दे, वैराग्य दे, मग त्याच्यानंतर शक्ती दे, बुद्धी दे. पण हे ज्ञान दे, वैराग्य दे असं पहिल्यांदा म्हटल्यानंतर बाहेर येऊन काय रे मागितलंस का असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की अरे ते मी विसरूनच गेलो. परत जातात परत माग म्हणून म्हटल्यानंतर आणि मग परत हेच शब्द निघतात की ज्ञान दे, वैराग्य दे, ज्ञान दे, वैराग्य दे. असं 2-3 वेळेला झाल्यानंतर म्हणतात की मी मागू नाही शकलो. ते म्हणतात अरे ती आई आहे, सगळ्या जगाची आई आहे, तिला मुलाला काय हवंय ते कळणार नाही का? जाड्या भरड्या वस्त्राची कधीही ददात तुमच्या कुटुंबाला पडणार नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर ते निश्चिंत होतात. कारण ही वॉजंट मटेरियलिस्टिक, तेवढं आहे ना बस झालं, बाकी काही नको. आता इथे जो विश्वास आहे स्वामी विवेकानंदांचा की आमुच्या हिताचा जाणूनी उपाव, तोची पुढे देव करीत असे, हे तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय, या विश्वासामुळे ते असं म्हणतात की म्हणून नाही सुख दुःख मनी ऐकिले कानी वचन असे. कानावरती जे जे काही ऐकायला येतं, जे लोक बोलतात त्याच्याने अजिबात माइंड डिस्ट्रॅक्ट होत नाही. कारण माहितीये की देव माझ्या हिताचंच करणार आहे. हे आपण ओव्हरऑल ऍप्लिकेबल करायला खूप वेळ लागेल, पण निदान ध्यान काळामध्ये आपण असं म्हणतो ना की आता ध्यानाला बसणार आहे, बाकीचे काही विचारच करायचे नाही, आणि मग सगळे विचार आपल्या मनात सारखे यायला लागतात आणि सारखं माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. स्वामी आमचे असं म्हणायचे की ध्यानाला बसलाय, 1 महिन्यानंतर कोणाचं तरी लग्न आहे, त्या लग्नाला काय गिफ्ट द्यायची. मागच्या वेळेला आमचा ज्या वेळेला कार्यक्रम झालेला तेव्हा त्यांनी आम्हाला काय दिलं, किती बरं द्यायची, काय सगळं कुठून घ्यायचं वगैरे. आणि शेवटी ते असं म्हणाले की माणूस ध्यानातून गिफ्ट रॅप करूनच उठतो. म्हणजे आता 1 महिन्यानंतर आहे ना, गिफ्ट रॅप तरी नंतर करत नाही ध्यानामध्ये, असं कसं नुसतं कसं द्यायचं त्यांना. तर हे सगळे विचार सारखे आपल्याला डिस्टर्ब करत असतात. पण निदान त्या अर्धा तास किंवा जेवढ्या वेळ आपण बसत असतो त्यावेळेला तरी काही इम्पॉर्टंट जे काही घडणार आहे माझ्या आयुष्यात ते देव बघून घेईल त्याच्यानंतर, आता मी त्याचा विचार करणार नाही, हे आपण ठरवणं. म्हणजे ही धारणा, ध्यानाच्या आधी जी धारणा म्हणतात ती अतिशय महत्वाची आहे की कुठल्या भूमिकेतून आपण बसत आहोत ध्यानासाठी. तर सुख दुःख कुठल्याही गोष्टीचं नाही असं ते म्हणतात, कारण देव माझ्या भल्याचंच करणार. पुढे त्यांनी असं म्हटलंय की झालो मी निसंग निवांत एकला, भार त्या विठ्ठला घालून या. हे क्रम अतिशय महत्वाचा आहे. पहिले निसंग म्हटलंय, मग निवांत म्हटलंय आणि मग एकला म्हटलंय. तर निसंग इथे काल आपण बघितलं कर्मयोग, की ज्याच्यामध्ये आपण कर्मयोगाच्या तत्वांच्या आधारे जर का कर्म केलेले असेल तर कर्मबंध निर्माण होत नाही, कर्माचा संग देखील निर्माण होत नाही असं अपेक्षित आहे वस्तुतः. तर तो संग, एखाद्या गोष्टीचा संग कधी निर्माण होतो, तर एखादा रुमाल खाली पडला धुळीमध्ये आणि तो पटकन उचलला तर त्याला एवढी धूळ नाही लागणार, थोडंसं झाडलं की झालं. पण तो जर का 1-2 मिनिटं
खाली पडला आणि नंतर उचलला, त्याला जी धूळ चिकटते तो संघ. किंवा गोंदवलेकर महाराजांनी फार सुरेख सांगितलंय की सामान्य माणसाचं आणि संतांचं कसं असतं, असं त्यांना एकदा कोणीतरी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की चिकूची बी आणि आंब्याची कोय ह्यामध्ये जो फरक असतो तसं सामान्य माणसाचं आणि संतांचं असतं. की आंब्याची कोय किती झोपली तरी त्याला थोडा रस राहतोच, पण चिकूची बी अशी असते की ती निघाल्यानंतर काहीच रस नाही, कुठलाच गड त्याला राहत नाही, लागत नाही. तसं संतांचं असतं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा संघ, त्या संघाच्या बरोबर आपण ज्यावेळेला ध्यानात बसू त्यावेळेला परत विचारांचं वादळ राहणारच आहे. तर निसंग ज्या वेळेला होऊ त्याच वेळेला आपण पुढचीच वेळ निवांत होऊ ना. जर का संघ नसेल तरच आपण निवांत होऊ. इथे जे कर्मयोगाचं महत्व आहेच आहे की निसंगत्व काय असंच येणार नाही, पण कर्म परिपूर्ण झालेलं असेल, कर्मयोगाच्या प्रिन्सिपल्सच्या आधारे आपण करायचा प्रयत्न करत असू, एकदम तर नाही जमणार, पण हळूहळू आपण त्या तत्वांच्या आधारे करायचा प्रयत्न करत असू तर मग आपल्याला निसंगत्व बाळगायला मदत होईल. एकदा बेलूर मठामध्ये स्वामी विवेकानंद त्यांच्या एका शिष्याच्या बरोबर चालत असताना एक बेलाचं झाड होतं आणि बेलाच्या झाडाखाली ते बसले आणि ते असं म्हणाले शिष्याला की बेलाच्या झाडाखाली बसून ध्यान केल्यानंतर ईश्वर भाव लवकर जागृत होतो असं रामकृष्ण म्हणत असत. तर त्या शिष्याने असं विचारलं की आत्मविवेक करणाऱ्या माणसाला देश काल ह्या गोष्टींची गरज का पडावी. तर त्यांनी असं उत्तर दिलं की आत्मज्ञानी व्यक्तीला या कुठल्याच गोष्टींची गरज नसते, पण हे काही सहजासहजी होत नाही. निरंतर दीर्घकाळ केलेल्या साधनेने हे साध्य होतो आणि एकदा ते साध्य झाल्यानंतर काही गरज नाही, पण तोपर्यंत या सर्व गोष्टींची जरूर असते माणसाला. त्यांनी पुढे असं म्हटलंय की हे शास्त्र, जी सगळी शास्त्र सांगितलेली आहेत त्या शास्त्रांचा उद्देश, सगळ्या शास्त्रांचा आत्मज्ञान प्रचिती म्हणून हाच आहे, पण साधकाच्या कपॅसिटी प्रमाणे त्यांचं स्वरूप बदलत असतं असं ते पुढे म्हणले. आणि या सगळ्यामध्ये कर्म करणं आहेच आहे, कुठलीही साधना करते त्यावेळेला कर्म करणं आहेच आहे, पण त्यांनी पुढे असं म्हटलंय की आत्मज्ञान स्थितीमध्ये कर्माचा लवलेशही नसतो असं शंकराचार्यांनी देखील म्हटलं, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर त्यामुळे ती पुढची जी स्टेज आहे त्याच्या अलीकडेच तर आपण आहोत आणि अलीकडेच आपलं सर्व ध्यानाच्यासाठी म्हणून प्रयत्न वगैरे सुद्धा ध्यान साधनेचे जे आहेत ते सुद्धा अलीकडेच आहे. मग तिथे आपला गोल काय असला पाहिजे की आपली सगळी कर्म नीटपणे झालेली असली तर मग आपण ज्यावेळेला ध्यानाला बसू त्यावेळेला आपल्याला ती त्रास नाही देणार त्याबद्दलचे विचार. तर त्यामुळे इथे निसंगत्व आहे, पण त्याच्या आधी कर्मयोग आणि त्यानुसार केलेली कर्म हा तर आहेच. मग पुढे निवांत, आणि त्या निवांतपणामध्ये ते असं म्हणतात की देहभाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठोबाच्या. आणि त्यातून झालं काय की झालो मी निसंग निवांत एकला, देवाशी एक झाले. आणि ते कसे झाले, भार त्या विठ्ठला घालून या, म्हणजे देवावरती सर्व भार टाकून. देव घ्यायला तयार असतो पण आपण भार टाकायला तयार नसतो. म्हणजे एक ती गोष्ट आहे की एक माणूस डोक्यावरती भरपूर ओझं असतं आणि त्याला बरंच पुढे चालायचं असतं. तर पूर्वीची गोष्ट आहे, बैलगाडी येते आणि तो माणूस जो बैलगाडी चालवत असतो तो म्हणतो की अरे तुम्ही बसाय, तर तो संपूर्ण वेळ डोक्यावरती ते ओझं घेऊन बसतो. आता इथे आपण बसलोय ना, देव आपलं बघणार आहे ना, आपला विश्वास पण आहे त्याच्यावरती, मग ते ओझं तू घेऊन ध्यानाला का बसतोयस असं त्यांना म्हणायचं. ते ओझं तू बाजूला ठेव की देव भार आपला स्वीकारायला सुद्धा तयार आहे, पण आपण द्यायला तयार नसतो. मग तो भार आपण का बरं द्यायला तयार नसतो, कारण त्या विचारांचा संघ, त्या गोष्टींचा संघ माझा पूर्णपणे सुटलेला नाहीये. मला त्याबद्दल जे रिझल्ट्स यायला हवेत त्याच्यापेक्षा वेगळे आले तर असं करूनच आपल्या मनात सारखे ते त्याबद्दल विचार, आणि फ्युचर आणि पास्ट या संबंधीच आपण सारखं विचार करत असल्यामुळे प्रेझेंट वरती आपलं लक्ष द्यायला नसतं. आणि तिथे प्रेझेंट मध्ये लक्ष देणं हा मुख्य उद्देश आहे ध्यानामध्ये.
शेवटी ते असं म्हणतात की तुका म्हणे झालो जयाचे अंकित तोची माझे हित सर्व जाणे. ईश्वराचा अंकित ज्या वेळेला होऊ, समर्थ असं म्हणतात की जे अंकित ईश्वराचे तयासी सोहळे निज सुखाचे धन्य त्याची दैवाचे भाविक जन. म्हणजे निज सोहळे स्वानंदाचे कोणाला मिळतील? जे ईश्वराचे अंकित आहेत. ईश्वराचे अंकित म्हणजे संपूर्णपणे देवावरती सर्व सोडलेलं आहे. इथे परत एकदा क्लॅरिफिकेशन असं की आपलं काम कसंही करून देवावरती सोडलेलं आहे असं अजिबातच नाही. तर देव पण तेवढा बरोबर आपल्याला बघून ओळखून आहे की आपण आपलं काम नीट नाही केलं, इव्हन उपासनेचं काम आपण नीट नाही केलं तर तो काय आपला भार घेणार नाही. त्यामुळे आपल्याकडे सगळे 100% एफर्ट्स झाल्यानुसार आपण कर्म केलेलं आहे आणि मग त्यानंतर देवावरती सोडून दिलेलं आहे. असं तुकाराम महाराज म्हणतात की जे तुका म्हणे झालो जयाचे अंकित तोची माझे हित सर्व जाणे. तर देवाचे अंकित जे असतात त्यांच्या बाबतीत माधवनाथ स्वामी असं म्हणतात की आनंद निर्भर आम्ही सर्व काळ खेळतो गोपाळ आम्हा सगळे. आनंद निर्भर, निर्भर म्हणजे डिपेंडेंट नाही, आनंदावरती डिपेंडेंट नाही, आनंदाने परिपूर्ण, आनंदाने परिपूर्ण आम्ही सर्व काळ खेळतो गोपाळ आम्हा सगळे. आता खेळतो गोपाळ आम्हा सगळे पुढे पण असं ते म्हणतात दिनराती याच्या संगती खेळता हरली अनंता मुळा माझी. आपल्याला असं वाटतं की खेळतो गोपाळ म्हणजे काय बरोबर. देव आपल्याबरोबर सदोदित असेल त्याच वेळेला खेळ दिनराती. मग तो सदोदित आपल्याबरोबर आहे म्हणजे काय? माझं अनुसंधान दिन रात्र त्याच्या वरती आहे, ईश्वराचंच अनुसंधान चालू आहे, देवाची साथ आहेच आहे. पण ती कशा अर्थाने? नुसती भावनिक नाही. मी त्याच्यासाठी अनुसंधान सतत देवाचं ठेवल्यानंतर देव सतत माझ्याबरोबर आहे आणि देव सतत माझ्याबरोबर आहे असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला हरली अहंता मुळा माझी. मुळापासून जो अहम होता तो त्याचा विश्राम झाला असं ते पुढे म्हणतात. आणि शेवटी असं त्यांनी सांगितलेलं आहे की माधव म्हणे आम्ही पूर्ण रंगी रंगू प्रेमसुखे डोलू जना माझी. पूर्ण रंगी रंगू यावरून एक आठवलं, गुरुदेव रानड्यांनी असं म्हटलं होतं की बाबा बेलसरे त्यांच्याकडे गेले होते आणि गुरुदेवांना जे अनुभव यायचे साधनेमध्ये त्या संबंधी त्यांनी विचारलं आणि गुरुदेव असं म्हणाले की माझी प्रकृती तीव्र नर्व्स ची असल्यामुळे म्हणजे संवेदनाशील असल्यामुळे मला हे अनुभव येतात. पण सर्वात प्रमुख अनुभव म्हणजे नामात रंगणं. आणि त्यांनी पुढे असं म्हणलं मार्क द वर्ड, रंगणं, असं ते बाबा बेलसरांना म्हणाले. त्यामुळे जे गुरुदेव आणि निंबर्गी संप्रदायामध्ये जे नेम म्हणजे नामस्मरणयुक्त ध्यान जे होतं त्या ह्याच्यामध्ये नाम घेताना रंगणं, इथे माधव म्हणे आम्ही पूर्ण रंगी रंगू आणि मग प्रेम सुखे डोलू जना माझे असं सांगितलेलं आहे. तर इथे जे रंगणं आहे ते कसं बरं होईल? सतत नामस्मरण जी व्यक्ती करत असेल, म्हणजे ध्यानकाळामध्ये आपण सुरुवातीला प्रक्रियेमध्ये आपण हे बघतोच की सोहम, श्वास घेताना सो, सोडताना हम, असं नाम आपण घेतोच. पण त्या व्यतिरिक्त आपण 1 तास ध्यानाला बसत असू तर बाकीचे 23 तास किंवा झोपण्याचा काळ सोडून जेव्हा कधी ऍटलिस्ट आपल्याला आठवेल त्यावेळेला नामस्मरण केल्यामुळे एक प्रकारचा उद्देश जो आपला आहे ईश्वर प्राप्तीचा तो अबाधित राहील आणि सारखी त्याची आठवण आपल्याला येत राहील. तर ते नामस्मरण करण्यासाठी म्हणून सोपा उपाय स्वामी स्वरूपानंदांनी असं सांगितलं की श्वासोच्छ्वासी देख रामनाम जप होतो आपे आप अखंडित. म्हणजे श्वास आणि उच्छ्वास यावरती जर का रामनामाचा जप किंवा सोहमचा जप, ध्यानामध्ये सोहम, श्रीराम, हरिओम आपल्याला जे आवडतात ते छोटेसे मंत्र जे आहेत ते आपण घेऊ शकतो. आणि त्या मंत्रांद्वारे करायचं काय आहे की चंचल मन जे आहे त्याला रेग्युलेट करण्यासाठी म्हणून आपण नामस्मरणाचा उपयोग करतो ध्यान काळामध्ये. तसंच ते असं म्हणतात की इतर वेळेला ज्या वेळेला माइंड मोकळा असेल तेव्हा
श्वासोच्छ्वासी देख रामनाम जप होतो आपोआप अखंडित. आपोआप अखंडित असा तो रामनाम जप होईल. आता त्याच्या पुढे त्यांनी देखील असंच म्हणलेलं आहे की होतो, हा जो रामनाम जप आहे तो कसा होतो बरं? रंगता स्वानंदे सुखे हाता चढे तत्वबोध, असं म्हटलेलं आहे की रामनाम जप रंगता स्वानंदे सुखे हाता चढे तत्वबोध. परत रंगणं हा आलेलाच आहे तिथे. स्वानंदे रंगता, आणि मग त्याच्याने काय होतं की सुखे म्हणजे सहजासहजी तत्वबोध प्राप्त होतो. सुखे हाता चढे तत्वबोध, होताच तत्वबोध लाभे पराशांती, जीवासी विश्रांती स्वामी म्हणे, असं त्यांनी सांगितलं. पण सुखी जरी म्हटलेलं आहे ते सुखासुखी नाही होत. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून आपल्याला सुरुवातीची तयारी तरी आपली तशी असली पाहिजे. मग त्यानुसार आपण डिसिप्लिन्ड वे मध्ये ज्या वेळेला ध्यान करू तेव्हा ते हळूहळू आपल्याला जमायला लागेल. म्हणजे अजून एका ठिकाणी अमृतधारामध्ये स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की असे सहज परी सोहम भावे करी सतत अभ्यास, हीच साधना जोवरीन तो झाला मोहनिरास. आता इथे दोन अर्थ आहेत. सहज म्हणजे सोपं, कदाचित त्यांना सोपं असेल, आपल्याला नाही, आपल्याला माहितीये. पण असे सहज म्हणजे इथे सहज, माझ्या सह जन्माला आलेलं. कारण माझा जन्म जेव्हा झाला तेव्हापासून मला हे माहितीये की मी आहे ही जाणीव सदोदित, कितीही माझं वय झालेलं असेल, मी लहान असेल तेव्हापासून किंवा वृद्ध होईपर्यंत मी आहे ही जाणीव सगळ्यांमध्ये सारखीच आहे. मग ती जाणीव जी आहे त्या जाणीवेला शुद्ध स्वरूपामध्ये जाणणं हा प्रयत्नांचा भाग सुरुवातीला आपण ध्यानामध्ये करतो. म्हणजे आपण काय बरं करू, ध्यानाला ज्या वेळेला आपण बसतो तेव्हा सर्वप्रथम आपलं बसणं जे आहे ते प्रॉपर हवं. तर सहजासन असं सांगितलं आहे की डाव्या पायाची टाच ही शरीराच्या जितक्या जवळ आपल्याला घेता येईल तितकी घ्यावी, आणि उजव्या पायाची नडगी जी आहे ती डाव्या पायाच्या कोबणीमध्ये घालून, म्हणजे इथे जो मऊ भाग आहे इथे घालून हा पाय ज्या वेळेला आपण पोटरीवरती ठेवू त्याला सहजासन. आता असं केल्यानंतर वस्तुतः दोन्ही मांड्या जमिनीला टच झाल्या पाहिजेत. पण त्या नाही झाल्या तर एखादा टॉवेल किंवा वस्त्र एखादा घेऊन, म्हणजे ही सपोज मांडी वर राहील, काय होऊ शकेल, मुंग्या आल्या वगैरे असा जो प्रॉब्लेम होतो तो न येण्यासाठी म्हणून ग्राउंडेड आपण म्हणतो ना, ग्राउंडिंग साठी म्हणून हे, किंवा एखादे जर का खुर्चीवर बसून ध्यान करत असतील तर त्यांनी खाली परत ग्राउंडिंग साठी म्हणून उशी ठेवावी पायाखाली. नाहीतर अधांतरी पाय 5-10 मिनिटं असतील तर ठीक आहे, पण अर्धा तास आला किंवा पायाला मुंग्या आल्या, कळस आली, असं होऊ शकतं. ते न होण्यासाठी म्हणून इट शुड बी ग्राउंडेड असं. आणि मग पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हात दोन मुद्रा आहेत. एक म्हणजे आपण असं ठेवू शकतो किंवा आपण असे ठेवू शकतो. पण स्वामी असं सांगायचं की हे ठेवत असताना हे हात जे आहेत ते शरीराला लागून असले पाहिजे. असं केलं किंवा असे ठेवले तर परत काही वेळानंतर कुठेतरी आपल्याला त्रास होण्याची संभावना आहे. म्हणून आणि परत स्वामींनी असं सांगितलंय की छाती थोडी पुढे करावी. हे सगळं कशासाठी, अलर्ट राहण्यासाठी. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अलर्टनेस असला पाहिजे ध्यानामध्ये. तो अलर्टनेस जर का नसला, जागृत आपण नसलो सतत की अरे मला काय करायचंय, प्रोसेस जर का आपल्याला तिथे दुर्लक्ष जर का झालं तर होऊ काय शकतं. एक तर पहिले
शारीरिक स्थैर्य मग मानसिक स्थैर्य असे दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. शारीरिक स्थैर्यामध्ये आपली जी बॉडी आहे तिचं नीटपणे जर का आपण बघितलं नाही ध्यानाच्या अगोदर तर ती त्रास देणार आणि मग ती त्रास जेव्हा द्यायला लागेल तेव्हा आपल्याला माहितीये काय होतं, ध्यान लागत नाही. तर त्यामुळे either this way or with hands like this. हे झालं आसन स्थैर्य. आता करायचं काय? डोळे बंद करून आपण बसलोय, काहीच जर का प्रोसेस नाही केली तर ध्यानामध्ये आपण विचारत करत राहू, कधी अर्धा तास संपेल काही करणारच नाही. तर त्यामुळे देअर शुड बी सम प्रोसेस टू रेग्युलेट द माइंड. ती प्रोसेस काय आहे? तर सगळ्यात चंचल गोष्ट म्हणजे आपलं मन. त्या मनाला जर का श्वासावरती रेग्युलेट करू शकतो. श्वास कमी चंचल आहे त्या मनाने. श्वास आपण जरी खूप रागावलेलो असलो तरी सुद्धा एका विशिष्ट लिमिट मध्येच जास्ती आहे, परत तो जरा कमी होईल. पण मन कुठेही एकदम जाईल, आता भारतात जाईल, नंतर कुठेतरी परत जाईल, इतकं चंचल आहे. तर मग त्या मनाला जर का श्वासावरती आपण बसवलं, पण ते नाममंत्राच्या आधारे जर का बसवलं, म्हणजे श्वास घेताना सो, सोडताना हम, असा जर का आपण सोहमचा जप केला. आता बरं तिकडे असे सोहमच का, कुठलाही शब्द का नाही, डिरेक्शन ती आहे ना देवापर्यंत जाण्यासाठी. म्हणून ज्या शब्दांनी आपल्याला देवाची आठवण येईल ते शब्द असले पाहिजे. म्हणूनच तर मंत्र परत ते छोटे का असले पाहिजे, कारण ते श्वासावर बसवता येऊ शकतील म्हणून छोटे असले पाहिजे. एखादा मोठा मंत्र घेतला की मग सम कधी येते असं बघायला नको. त्यामुळे आपण श्वास घेताना सो, सोडताना हम, असं ज्या वेळेला श्वासावरती मंत्र बसू, त्याच्याने मन हळूहळू रेग्युलेट होईल. हळूहळू आपल्याला असं कळून चुकेल की नाम हे जे आपण घेतोय, श्वासावरती जे बसवलेलं आहे, ते काही वेळानंतर आतल्या आतच चालू आहे. श्वास सुद्धा आतल्या आतच चालू आहे. आतल्या आत म्हणजे असा कॉन्शियसली आपल्याला श्वास घ्यायची गरज नाही पडत. आतल्या आतच श्वास ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला आपोआप एकतर शरीर स्थिर आहे, मन देखील आपण रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय. ह्या नंतर नाम आपोआप कमी होऊ लागेल. त्यावेळेला पकडून ठेवण्याची त्याची गरज नाहीये, कारण वस्तुतः आपल्याला जाणीवेपर्यंत जायचंय. मी आहे ही जी जाणीव आहे ती शुद्ध फॉर्म मध्ये आपल्याला जाणायची आहे. म्हणजे अनकंटॅमिनेटेड विथ थॉट्स, काल आपण जे बोललो तसं. मग थॉट्स बाजूला करताना जर का आपोआप नाममंत्र सुद्धा कमी कमी होत असेल तर मग परत तो बोल, अरे नाम कसं सोडायचं असं नाही. तर नामाचा उद्देशच तो त्याच्याकडे की तत्वापर्यंत आपल्याला घेऊन जाणं. मग तो जर का हळूहळू नाम विलीन होत असेल तर आपण परत पकडून ठेवायची गरज नाही. पण मग काय करायचं? असं होतं की आता नाम चालू होतं तोपर्यंत काहीतरी आपल्याकडे होतं. आता काहीच नाही म्हटल्यानंतर आपल्याला एकदम भीती वाटते. अरे काहीच नाही याची सवय नाही. आमचे स्वामी एक उदाहरण असं सांगायचे की डायव्हर असतो ना, तो त्या फळीवरती उभा असतो, त्या फळीचा त्याला आधार असतो, पण त्याला डाईव्ह मारताना त्या फळीचा आधार सोडावाच लागतो. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर. आता ती डाईव्ह जर का आपल्याला मारायची असेल तर तो शब्दांचा आधार, जो नाममंत्राच्या द्वारे आपण शब्दांचा आधार घेत होतो, ज्याची आपल्याला खूप सवय आहे, तो आधार पण आपल्याला सोडायला हवा. आणि तो आधार
सोडण्यासाठी म्हणून उडी बरोबर मारतोय ना, कुठे मारतोय हे बघायला पाहिजे. तर इथे आपल्याला हे बघायला हवं की आपण मी आहे ही जी जाणीव आहे त्या जाणीवेवरती फोकस करायचं, स्ववरती फोकस करायचं. म्हणजे हळूहळू विचार शमलेले आहेत, अधूनमधून येतात परत आणि आले तरी त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. स्वामींनी असं लिहिलेलं आहे की प्रतिसादी ना प्रतिकारी, उगार आहे निर्विकारी. प्रतिसाद पण द्यायचा नाही आणि प्रतिकार पण करायचा नाही, निर्विकार राहायचं असं. त्याच्यामुळे विचार मध्ये आले तरी ठीक आहे, आपण धरायचं काय. स्वामी दरवेळेला असं सांगायचंय की सोडायचंय काय यापेक्षा धरायचं काय हे महत्वाचं आहे. तर आता विचारवृत्ती सगळ्या ज्या येत आहेत त्यांना सोडलंय, प्रतिसादही नाही करत आहे, प्रतिकार सुद्धा करत नाहीये त्यांचा, कारण त्यांना इम्पॉर्टन्स दिला की गेलो. इम्पॉर्टन्स त्यांना दिला की मग ते आपल्याला गुंडाळून ठेवतात. ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलेलं आहे, विकारांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. म्हणजे एखादा निर्धन माणूस आहे ना, तर आता त्याच्याजवळ त्याचे सोयरे, त्याने जर का नीट बोलला वगैरे तर तो त्याच्याबरोबर राहतील की नाही, पण तो निष्ठुर पण आहे. म्हणजे निर्धन आहे, निकवड्या आणि निष्ठुर आहे. निकवड्या निष्ठुरा उबगीचे जेवी सोयरा, मग त्याचे सोयरे त्याच्यापासून उबग येतो त्यांना त्याचा, आणि ते त्याला सोडून जातात. तसं विचारांच्या बाबतीत आपण करू शकतो. म्हणजे विकारांच्या बाबतीत त्यांनी खरं असं म्हटलेलं आहे की निकवड्या निष्ठुरा उबगीचे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळू जे. म्हणजे जे आपल्याला विकार सारखे वेटोळा घेऊन आपल्या बाजूला अवतीभोवती असतात, तसेच विचार सुद्धा असतात. तर त्यांच्या बाबतीत आपण त्यांना एंटरटेन नाही करायचं, आणि वी शुड बी हार्श ऑन देम. बट हार्श करताना सुद्धा जरा सावधानतेने, कारण नंतर मन आपल्याला असे विचार उकाळून येतील की, म्हणून त्याच्यासाठी धरायचे काय हे महत्वाचं आहे. आणि ते धरायचं काय तर मी किंवा स्व असं आपण आतल्या आत म्हटल्यानंतर जे आपल्याला जाणवेल त्यावरती आपण फोकस करायचं. स्वामी म्हणायचे की स्ववरती अवधान ठेवून राहा. अवधान म्हणजे वन पॉइंटेड अटेन्शन. तिथे बाकीच्या कुठल्याही गोष्टींना थारा द्यायचा नाहीये. स्ववरती अवधान, स्वभानी अवधान हे स्वरूपानुसंधान असं त्यांनी म्हटलं की, मग जे स्व असं म्हटल्यानंतर आपल्याला जे जाणवतं त्यावरतीच आपण लक्ष पूर्णपणे केंद्रित करायचंय, आणि त्या गोष्टीवरतीच लक्ष केंद्रित करायचं. हाच प्रोसेस आहे. त्यातून खाली आलं तर परत स्ववरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यातून खाली आल्यानंतर अजून आपल्याला परत विचार वगैरे यायला लागले, परत नाम घेऊन आपण मनाला शांत करू शकतो. मग तेव्हा परत नामाची मदत आहेच आहे, ते घ्यायलाच हवं. पण नामाचा उद्देश आपल्याला तत्वापर्यंत घेऊन जाणं हा असल्यामुळे आपण पहिले श्वासावरती नाम घेतल्यानंतर मन शांत झाल्यानंतर स्वचा वेध, तर स्ववरती लक्ष केंद्रित करणं ही महत्वाची गोष्ट आहे. स्वभानी अवधान हे स्वरूपानुसंधान. येणे करिगा मन आत्मसंस्थ. म्हणजे गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे ना की आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मन आत्मस्थ करून कुठल्याही गोष्टीचं चिंतन करू नको. मन आत्मस्थ करणं कसं ते स्वामींनी सांगितलंय की स्वभानी अवधान हे स्वरूपानुसंधान, येणे करिगा मन आत्मसंस्थ. तर काय करायचं एक्झॅक्टली आपल्याला हे सांगितलेलं आहे मार्ग. आणि तसं करता करता म्हणजे ध्यान हा मन किंवा चित्त तत्वाशी एकरूप करण्यासाठीचा म्हणून हा भाग आहे. म्हणजे प्रोसेस धारणा, ध्यान आणि मग समाधी. म्हणजे ध्यान म्हणजे रिपीटेडली डुईंग द सेम थिंग. स्ववरती फोकस, तिथून खाली आलं की नामाचा आधार,
शब्दांचा आधार, परत तिथे जाण्याचा प्रयत्न करायचा. असं करता करता शांत अवस्था जी प्राप्त होईल, काही क्षण असेल, त्याने आपल्याला खूप बरं वाटतं. ती शांत अवस्था अधिकाधिक काळ आपल्याला प्राप्त व्हावी हाच आपला प्रयत्न असतो. त्यातून पुढचा भाग हळूहळू होत राहील. आता आपण जे ध्यान करणार आहोत त्यावेळेला हा प्रोसेस आपण करायचा प्रयत्न करूया.